मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मी कराड या प्रकरणात अडकला। या सगळ्या प्रकरणात नक्की कोणाचा हात आहे, त्याच्या पाठीमागे कोण आहे? मित्रहो नमस्कार। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 2 महिने पूर्ण झाले। नवे 2 महिने होऊनही गेले, पण तरीही आता त्यांना खरोखरच न्याय मिळेल की नाही अशी शंका आता वरचेवर अधिक गडद होऊ लागलेली आहे। कारण त्यांची पाठराखण करणारी, या सगळ्या मंडळींची पाठराखण करणारी जी मंडळी आहेत ना, ती बडी मंडळी आहेत। खंडणी, खून अशा गुन्ह्यांचा तपास वेगवेगळ्या यंत्रणा करीत आहेत। हत्येच्या घटनेला 2 महिने पूर्ण होऊन गेले। लोक रोज न्यायाची अपेक्षा करीत आहेत, मागणी करीत आहेत, कोणाच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत, पण एकूण या प्रकरणाचा तपास कुठेपर्यंत आला आहे याची मात्र कसलीही माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही। मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मी कराड या प्रकरणात अडकला। या सगळ्या प्रकरणात नक्की कोणाचा हात आहे, त्याच्या पाठीमागे कोण आहे, हे अधिकृतरित्या तरी अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचा संबंध जोडला जात आहे, त्यामुळं सगळ्या स्तरातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तर होत आहेच, पण ते काही राजीनामा देत नाहीत आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस त्यांचा राजीनामा मागत नाहीत। अहो खरं तर त्या दोघांमध्ये अक्षरशः टोलाटोलवीचा खेळ सुरू आहे। काय चाललंय? अहो आजवर हा राजीनामा घेण्यात आला नाही, त्यामुळं यापुढे तरी हा राजीनामा होईल अशी अपेक्षा ठेवणंही मित्रांनो आता भाबडेपणाचं होऊ शकतं। संतोष देशमुख यांची हत्या, खंडणी प्रकरण या सगळ्याकडे जरा बारकाईने पाहिलं ना, बघा म्हणजे वाल्मी कराड हा काही फक्त धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे एवढाच संबंध जोडून हे प्रकरण थांबवता येणार नाही। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वेगवेगळी प्रकरणं बाहेर काढली आहेत, त्याचे पुरावे देखील सादर केले आहेत। ते सगळे पाहिले तर धनंजय मुंडे हे कसे आणि किती निगडीत असू शकतात हे अगदी सहजपणे निदर्शनाला येऊन जातं। आता हे सगळं अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आलं नसेल हा भाग वेगळा, पण तपास यंत्रणेच्या तरी निदर्शनास ह्यातलं काही येतंय का, त्यांना यात काही सापडतंय का, हे प्रश्न मात्र निश्चितपणे समोर उभे राहतात। धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त होतोच आहे अगदी सुरुवातीपासून, आणि हो तसे आरोप देखील होत आहेत ना। पण या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे अलगद कसे बाजूला राहिले आहेत की नाही? खरं तर ते एवढं अलिप्त राहू कसं शकतात, म्हणजे खरं तर हा मोठा प्रश्न आहे। मुंडे आणि वाल्मी कराड यांच्यातील आर्थिक संबंध, भागीदारी हे सगळं असं कसं एकदम दुर्लक्षित करता येण्यासारखं आहे? बघा हे सगळं प्रकरण रफादफा होण्याची भीती अंजली दमानिया यांना होती, आणि हे घडू नये म्हणून त्यांनी तपास यंत्रणेच्याही पुढे जाऊन स्वतः काम केलं, अनेक पुरावे गोळा केले आणि ते सार्वजनिक केले। मुंडे आणि वाल्मी कराड यांचे आर्थिक संबंध कसे आहेत हे त्यांनी दाखवून दिलं। कंपन्यांचे डिटेल्स, आर्थिक व्यवहार, जमिनी, मालमत्ता, ऑफिस ऑफ प्रॉफिट, कृषी घोटाळा असं सगळं काही त्यांनी बाहेर काढलं। हे प्रकरण एकूण सगळं दाबलं जाण्याची भीती होती, शंका होती, त्यामुळे दमानिया यांनी सगळं काही पुराव्यानिशी समोर आणलं। पण एवढ्या मोठ्या गोष्टीकडं कुणी गंभीरपणे पाहिलं असं तर कधीही दिसलं नाही। बघा अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील हे सगळे पुरावे त्यांनी दिलेले होते, पण पुढं काय झालं? काहीही नाही झालं। पण काय झालं तो फक्त टोलवाटोलवीचा खेळ। धनंजय मुंडे यांचा यात संबंध असेल नसेलही, पण चौकशी, तपास हे तर सगळं निष्पक्ष व्हायला हवं ना। अहो तोपर्यंत तरी मुंडे यांनी मंत्रिपदावरून दूर राहायला किंवा त्यांना दूर ठेवायला काय हरकत आहे हो? नाही समजत। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर लगेचच एक स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती बघा, म्हणजे 9 डिसेंबर रोजी। त्या गाडीमध्ये 2 मोबाईल आढळून आले होते। आता या फोनमधील डेटा मिळवणं
तपास यंत्रणांसाठी अत्यंत आवश्यक होतं, कारण तपासाला एक मोठी दिशा मिळणार होती, पुरावे तर मिळणारच. तो डेटा रिकव्हर करण्यासाठी हे मोबाईल फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत असं त्यावेळी देखील सांगण्यात येत होतं. आता बघा, त्यालाही 2 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत. मग आणखी किती दिवस, किती महिने, का आणखी किती वर्ष अहो डेटा तर रिकव्हर करायचा आहे, आणखी लागणार आहे किती वेळ, किती काळ, हा प्रश्न तसा कोणालाही पडतो ना. अंजली दमानिया यांना देखील हाच प्रश्न पडला आणि त्यामुळं त्यांनी मोठा संशय देखील व्यक्त केलेला आहे. सुरुवातीला बघा, एका मोठ्या नेत्याचं नाव या चर्चेत आलं होतं, पण पुन्हा ते नाव गायबच झालं, कुठं समोर आलंच नाही. आता हा मोठा नेता नेमका कोण, त्याच्या दबावामुळे तर ही चौकशी नीट होत नाही का, असा संशयही आता व्यक्त होऊ लागलेला आहे. आणखी एक आणि मोठी बाब म्हणजे खंडणीची. बघा, भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी तर एक मोठा बॉम्ब टाकला होता. त्या अवादा कंपनीकडून जी खंडणी मागितली गेली, ती खंडणी चक्क सरकारी बंगल्यात म्हणजे सातपुडा बंगल्यामध्ये झालेलं होतं हे सगळं प्रकरण, व्यवहार. तिथं हा सगळा व्यवहार झाला. एवढी गंभीर माहिती म्हणा किंवा दावा म्हणा, आरोप म्हणा, जे काय असेल ते आमदार सुरेश धस यांनी जाहीरपणे केला. त्यांनी पुन्हा पुन्हा ते सांगितलं. त्याची काही चौकशी होते का? म्हणजे बघा, म्हणजे सुरेश धस यांच्या म्हणण्याप्रमाणे हे जर शासकीय बंगल्यामध्ये झालं होतं तर या खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे आपोआपच सहभागी असल्याचं समोर येतं. आणि तशाच प्रकारचा थेट आरोप अंजली दमानिया यांनी केला आणि म्हणूनच या एकूण प्रकरणाची चौकशी नीट होणार नाही असा संशय व्यक्त होतोय. त्यामुळे धनंजय मुंडे यांनाही काही धक्का लागणार नाही, वाल्मिक कराड यालाही काही होणार नाही. म्हणजे तसं आजचं तरी चित्र दिसतंय. हीच शंका नेमकी दमानिया यांनीही व्यक्त केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी हा विषय लावून धरलेला आहे. पण शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर काहीही होताना दिसत नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं हे या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ही सगळी चौकशी नीट होईल असं अजिबात म्हणता येणार नाही, तशी अपेक्षाही करता येणार नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळण्याची शक्यता तर आता धुसर होत चालली आहे. आणि मग एवढं मोठं प्रकरण होऊनही जर कोणाला काहीही होणार नसेल, संतोष देशमुख यांच्यासारख्या अनेकांना असाच आपला जीव गमवावा लागणार असेल, आरोपी मात्र सुटत राहतील, हे घडू नये यासाठी आता जनतेनं उठाव केला पाहिजे. अन्यथा बघा, कितीही काहीही केलं तरी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना यात काहीही होणार नाही असंच आता उघडपणे दिसतं आहे. अवघड आहे सगळं. एकूण जर सगळं परिस्थिती पाहिली आपल्या महाराष्ट्रात, असं सगळं पाहत राहो आणखी काय काय दुराचार, दुरावतार. ठीक आहे मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.